भगवंत नाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या प्रकृतीविषयी ती द्वंद्वात्मक भौतिकवाद ही कार्ल मार्क्सची जी मांडणी होती, वस्तू आहे, मॅटर आहे, या वस्तूमध्ये असणारा अंतर्विरोध त्या विकासाचं व भकासाचं हे खरं कारण असतं. अंतर्निहित अंतर्विरोध त्या वस्तूच्या विकासाला किंवा भकासाला कारणीभूत ठरत असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वस्तूमधला अंतर्विरोध असतो. हे दोन्ही टोक परस्पर विरोधक, परस्पर पूरक आणि परस्पर छेदक वस्तूंमधले हे अंतर्विरोध त्या वस्तूच्या विकासाला वा भकासाला कारणीभूत ठरतात. भौतिकवाद कार्ल मार्क्स या प्रकृतीमध्ये काही ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही अशी मांडणी अशी ठेवण त्यांनी केलेली आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला कारण असतात, विनाकारणाने काही घडत नाही. त्यामुळे जे जे काही भौतिक शास्त्रज्ञ आहेत, या प्रकृतीविषयी जे जे संशोधन करणारे जे जे वैज्ञानिक आहेत, त्या वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी या प्रकृतीचं आतलं बाहेरचं सगळं रहस्य खोलण्यासाठी वेगवेगळी उपकरणं काढली, वेगवेगळं नवं संशोधन केलं. 1945ला आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरचे बॉम्बगोळे पाहिले. जाऊन आलो मी मागच्याच वर्षी. आता तर ते स्वर्ग लोक वाटतात, समजलं. जपानमध्ये स्वर्ग नगरीच वाटते. 130 वर्षाची म्हातारी असली तर टन 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 रोड कसे ओलांडतात, समजलं. म्हणजे एवढं वय त्याचं आहे, 100 वर्ष टिकतातच, त्याच्यावरतीच टिकतात. तर जगण्याचं पुण्य त्यांचं केवढं मोठं असेल जपानातल्या लोकांचं. ती स्वर्ग नगरी वाटते. आता वाटत नाही तिचं उद्ध्वस्तीकरण झालं होतं म्हणून. तरी देखील समज मात्र वैज्ञानिकांचं जे जे नवनवं संशोधन होत असतं, त्या संशोधनाला सर्व जग कुठल्याही अंधभक्तीत सडलेलं असलं, नडलेलं असलं तरी स्वीकार करावाच लागतो. बेंजामिन फ्रँकलिनने आकाशात रेशमाचा पतंग उडवला, रेशमाचा धागा लावला, लोखंडाच्या बारक्या तारा लावल्या, किल्ली ठेवली, आकाशात विजा गडगडल्या, एक एक थेंब पाऊस सुरू झाला, शॉक लागला ना त्याला, तर ती वरची वीज त्यांनी खाली उतरवली. आज आपण पहा कूलर तिकडे सुरू आहे. आज विजेचा माणसाचं जीवन हे भौतिक जीवन सजवण्यासाठी ज्या ज्या वैज्ञानिकांनी जे जे नवनवं संशोधन केलं, हे नवे नवे संशोधन केले, त्याचा स्वीकार केला आपण नव्हे. E = mc². आइन्स्टाईन ज्यांनी या युरेनियम या धातूपासून, ज्या अणूपासून जो बॉम्ब बनवला, केवढा घातक होता. आणि अणू हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे, हे सूक्ष्मतम सत्य आहे अशी मान्यता साऱ्या जगाने दिली. मीही मानत होतो, पण जेव्हा बुद्धा त्रिपिटकात अभ्यास केला तेव्हा मी ही मान्यता, माझं मत, माझा तर्क हे खोटा असं वाटायला लागलं. 1968 पर्यंत सारं जग हेच मानत राहिलं की भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणजे अणू आहे. 1968ला अल्बर्ट लुईस या तत्ववेत्यानं नवं संशोधन केलं. त्या अणूचंही ऑपरेशन करून टाकलं, त्याची फोडतोड केली. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन भोवती फिरणार. 1968 पासून आजपर्यंत आपण साऱ्या जगातली सगळी माणसं स्वीकार करत आहोत, मान्य करत आहोत की परमाणू हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. मानतायत, मी नाही मानत. माझ्या तर्काला नाही पटत. माझ्या बुद्धीत तुमच्या बुद्धीत किती फरक आहे. वैज्ञानिकाचं अनुसंधान आहे तरी मी मानत नाही. काय म्हणतायत ते, परमाणू हा अणूचा 36वा भाग आहे. पुढे असेही वैज्ञानिक येतील, त्या परमाणूचे तुकडे तुकडे करतील.
मनुष्य जोपर्यंत अठ्ठकलापापर्यंत पोहोचणार नाही, पहा अठ्ठकलाप हे भगवंतांनी शब्द योजलेले आहे. अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण, ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, त्याला अठ्ठकलाप असं नाव भगवान बुद्धाने दिलेलं आहे. हे अठ्ठकलाप हे शरीर आपलं आहे ना, अठ्ठकलाप या अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूच्या अठ्ठकलापांनी बनलेला आहे. अठ्ठकलाप हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे असं मी मानतो. तुम्ही परमाणु मानता, तर परमाणु हा अणुचा 36वा भाग आहे. वैज्ञानिकाचे या भौतिक जगामध्ये वैज्ञानिकांचे निष्कर्ष सातत्यानं ते बदलत असतात. जसं आम्ही लहानपणी या चक्रवालामध्ये या सूर्यमालेमध्ये राहत असताना आम्हाला भूगोलामध्ये 9 ग्रह शिकवले जायचे. आता तो प्लुटो नावाचा ग्रह कुठे नष्ट झाला ना, गेलाय. त्यामुळे आता नव्या पिढीला 8च ग्रह शिकवले जातात. बदललं की नाही माहिती. हे भौतिक जगामध्ये या मताची सातत्यानं उजळणी होत राहते. नवीन नवीन मतं बदलत राहतात. त्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन विभाजन करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. या वैज्ञानिक संशोधन हे भौतिक जगाचं आहे. लोकोत्तर जगाची उजळणी भौतिक सत्वज्ञांना नाही करता आली. आपण डार्विनचा उत्क्रांतीवाद शिकतो. डार्विनला पाण्यामध्ये एकपेशीय अमिबा दिसला. पाण्यातनं प्राण्यांची कशी उत्पत्ती झाली ते सांगता आलं. प्राण्यांची संपूर्ण विकसनशील अवस्था कशी होते. माकड सदृश्य मानव सदृश्य माकड हा नावाचा प्राचीन प्राणी तो मनुष्य म्हणून कसा विकसित होत गेला, सगळ्या जगाने मान्यता दिली. पण आपल्याला आपला जन्म होताना तो कसा होतो, आपला जन्म झाला ते आपल्या आईवडिलांनी दिला की कुठनं तुम्ही आकाशातनं टपकले. जसं मनुस्मृतीत डॉक्टर बाबासाहेबांनी ऐकलं वाचलं की ब्रह्मदेवाच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले, बाहुलमधनं क्षत्रिय जन्माला आले, जांगांमधनं वैश्य जन्माला आले आणि पायांमधनं शूद्र जन्माला आले. अतिशूद्रांचा एक पत्ता नाही आणि